रामटेक नगर परिषदेच्या रामाडेश्वर वार्डातील सुलभ शौचालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे। खासगी व्यक्तीला संचालनासाठी दिलेल्या या सार्वजनिक शौचालयातील महिला शौचालयाच्या आत फ्रीज ठेवण्यात आल्याचे तर परिसरात देशी दारू व बिअरच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याचे प्रकार समोर आला आहे। हा प्रकार रामटेक नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य रमेश कारेमोरे यांनी समोर आणला। महिला शौचालयाच्या आत फ्रीज ठेवण्यामागील नेमके कारण काय, तसेच सार्वजनिक शौचालयाच्या आवारात दारूच्या बाटल्या कशा आल्या असा सवाल उपस्थित केला जात आहे। सार्वजनिक वापरासाठी असलेल्या शौचालयाच्या ठिकाणी अशा प्रकारे दारूच्या बाटल्या आढळल्याने परिसरात चर्चेला उधाण आहे। दरम्यान या प्रकरणावरून स्वीकृत सदस्य रमेश कारेमोरे आणि नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांच्यात एकमेकावर आरोप प्रत्यारोप होत असल्याचं दिसून येत आहे। या प्रकरणी गंभीर दखल घेत नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे। मात्र आरोप प्रत्यारोपामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून नगर परिषद प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागलं आहे। महिला शौचालयात फ्रीज का ठेवण्यात आला, शौचालयाच्या आवारात दारूच्या बाटल्या कशा आल्या, तसेच या संपूर्ण प्रकाराला जबाबदार कोण अशी सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्र T24 करता अजय मेहरकुळे, रामटेक। माननीय भेदे साहेब यांच्या गॅरेज समोर जे सुलभ शौचालय आहे ते आपण खाजगी व्यक्तीला नगर परिषद मार्फत चालवण्याकरता दिलेलं आहे। आजच्या व्हिडिओच्या मार्फत ते जे प्रकरण लक्षात आलंय, या प्रकरणामध्ये त्या शौचालयामध्ये दारू विक्रीचं काम झालेलं असं दिसतंय। त्या व्हिडिओमध्ये वस्तुस्थिती निश्चितपणे त्यामध्ये तपासली जाईल आणि अशा प्रकरणामध्ये जर कोणी त्यात दोषी आढळला असेल किंवा त्या शौचालयामध्ये कुठला चुकीचा गैरप्रकार किंवा अवैध स्वरूपाचा कुठलाही धंदा चालत असेल तर निश्चितपणाने त्याला त्वरित निलंबित करून नगर परिषद सोबतच्या करारनामा त्वरित त्याचा रद्द करण्यात येईल। जर त्या महिला शौचालयामध्ये जायचं होतं तर सोबत एखादी महिला पदाधिकारी किंवा महिला सहकारी घेऊन गेलं असतं तर बरं झालं असतं। तुम्ही सगळं प्री प्लॅन करून असा प्रकार व्हायला नको। महिलेच्या बाबतीत जात असताना आपण सुद्धा काही गोष्टीच्या नियमाचं पालन ठेवायला पाहिजे। कदाचित आमचे सहकारी मित्र या गोष्टी विसरून गेले असतील। आता काही गोष्टी त्यांच्या हातातून सुटलेल्या आहेत असं मला समजलेलं आलेलं आहे, पण कदाचित राहून राहून त्याला त्या गोष्टीची आठवण येत असेल। पण जर असा प्रकार घडत असेल तर योग्य नाहीये, निश्चितपणाने कारवाई केली जाईल, पण शहानिशा झाल्याच्या नंतर कारवाई केली जाईल। आणि जर त्याच्यात दोषी कोणी आढळत असेल त्याच्यावर निलंबनाची कारवाई, त्याचा करारनामा रद्द करून स्वतः नगर परिषद ते सार्वजनिक शौचालय चालवतं। मागच्या काही दिवसापासून मला काही लोक तक्रारी करत होते की आम्ही नगरपालिकेला सांगितलं मात्र कोणी लक्ष देत नाही की ते पुरुष शौचालय आणि महिला शौचालय असे दोन कंपार्टमेंट आहे आणि महिला शौचालयाचा वापर थोडा कमी आहे त्या तुलनेमध्ये पुरुषांच्या ह्याच्यात। तर त्यामध्ये एका महिला शौचालयाच्या एक जे स्टोर रूम आहे त्या स्टोर रूम मध्ये एक फ्रीज ठेवला आहे। त्या फ्रीजमध्ये पाण्याच्या बॉटल्स असतात तिथे आणि तिथे डिस्पोजल असतात आणि तिथे वाईन शॉपमधून दारू आणायची आणि तिथे प्यायची असा धंदा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याच्या तक्रारी काही लोकांनी माझ्याकडे केल्या होत्या। तेव्हा मी जेव्हा तिथं गेलो तर ते जी कॅबिन जिथं होती ते बंद होती, ती मी उघडायला लावली। जेव्हा उघडली तेव्हा त्यामध्ये एक फ्रीज होता, फ्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात बिस्लरीच्या पाण्याच्या बॉटल्स थंड्या होत होत्या, दारूच्या खाली बॉटल्स पडल्या होत्या आणि आम्हाला अशी माहिती भेटली की वाईन शॉपमधून आजी तिथे दारू प्यायची, मग त्याचे पैसे त्या शौचालय चालवणाऱ्यांनी घ्यायचे आणि सोबतच जेव्हा ड्राय डे असते म्हणजे ज्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात तेव्हा इनलिगल दारू तिथे विकायची। सुलभ शौचालयासारख्या सार्वजनिक ठिकाणी ते नगरपालिकेच्या मालकीचा आणि त्याच्यातही महिला शौचालयाच्या कंपार्टमेंटमध्ये दारू विकणं हा देशातला पहिला प्रकार असेल आणि रामटेक नगरपालिका ही देशातली पहिली नगरपालिका ठरली असेल की ज्याच्यामध्ये हा प्रकार चालते। यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, पण आम्हाला कारवाईची अपेक्षा नाही आहे कारण की मुख्याधिकारी जे आहेत आमच्या रामटेकच्या नगरपालिकेच्या त्यांच्यावर कोणाचाच वचक नाही आहे। म्हणजे नगराध्यक्षांना तर ते ओळखतात की नाही ओळखत, त्यांना विचारतात की नाही विचारत, म्हणजे आता परिस्थिती अशी आहे नगरपालिकेची, मुख्याधिकारी तर सोडा, साधे आमच्या नगराध्यक्ष उपाध्यक्ष सभापती जरी गेला तर नगरपालिकेच्या साधा चपराशी सुद्धा उठून उभा होत नाही।